नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा खळबळ उडवणारी चर्चा सुरू आहे. पवारांचा मोठा डाव, अजित पवारांचा कमबॅक ठरला का? सत्ता समीकरण पुन्हा बदलणार का? मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे असा मुद्दा जो अनेकांना अपेक्षित नव्हता. राजकीय ताकद, अजित पवार म्हणजे काय? महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात अनुभवी नेता, थेट निर्णय घेणारी शैली, प्रशासनावर जबरदस्त पकड, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क. अनेक वेळा असं झालंय की जेव्हा राजकारण अडकलं तेव्हा अजित पवारांनी गेमच बदलून टाकला. म्हणूनच आज त्यांच्या हालचालीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. कमबॅकच्या चर्चेला सुरुवात कशी झाली? मित्रांनो, ही चर्चा अचानक सुरू झालेली नाही. बंद दरवाजामागे बैठका, जुन्या सहकार्याशी संपर्क, भाषणामध्ये सूचक शब्द, काही आमदारांची वाढलेली हालचाल, राजकीय वर्तुळात एकच चर्चा, काहीतरी मोठं शिजतंय. राजकीय परिस्थिती आज महाराष्ट्रात सत्ताधारी गटात अस्वस्थता, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, विरोधक सतर्क, पुढील निवडणुकीसाठी तयारी. अशा वातावरणात जर अजित पवार पूर्ण ताकदीने मैदानात उतरले तर अनेक समीकरण कोसळू शकतात. पवारांचा मोठा डाव काय आहे? आता खरी चर्चा इथे सुरू होते. हा कमबॅक सत्तेसाठी आहे का, की राजकीय दबाव वाढवण्यासाठी, की आगामी निवडणुकासाठी मास्टर प्लॅन? राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे अजित पवार कधीच घाई करत नाहीत. ते योग्य वेळ पाहूनच निर्णय घेतात. कोणाला फायदा किती मिळतो, काय तोटा मिळतो ते पाहूया. जर कमबॅक झाला तर काही आमदारांना दिलासा, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, काही नेत्याची डोकेदुखी, विरोधकांची रणनीती बिघडू शकते. म्हणजेच एक निर्णय अनेक परिणाम. पुढील काही दिवस निर्णायक आहेत का? मित्रांनो, राजकीय सूत्र सांगतात पुढील 10 ते 15 दिवस खूप महत्त्वाचे. अचानक मोठी बदल होऊ शकते, किंवा अचानक मोठी घोषणा होऊ शकते, किंवा शांततेत मोठा डाव टाकला जाऊ शकतो. राजकारणात शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता असते. अंतिम विश्लेषण. तर मित्रांनो, आजच्या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष एकच: कमबॅकची चर्चा खोल नाही, हालचाली खऱ्या आहेत, निर्णय योग्य वेळेवरच होणार, पण अधिकृत घोषणा येईपर्यंत सगळ्या शक्यतावरच आधारित आहे. मित्रांनो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जर अजित पवार पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने मैदानात उतरले तर महाराष्ट्राचं राजकारण पूर्वीसारखं राहणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते पवारचा कमबॅक होणार का? जय महाराष्ट्र.